Welcome to the next lecture of straight line. तर याच्यामधला नेक्स्ट पॉइंट आहे बघा, डिस्टन्स ऑफ ए गिव्हन पॉइंट फ्रॉम ए गिव्हन लाईन. म्हणजे एखाद्या लाईन पासून एखाद्या पॉइंट पर्यंतचा जो डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स सारखा. थोडक्यात डिस्टन्स हा साधा असा नसतो, स्ट्रेट लाईन नसतो, तो परपेंडिक्युलर असतो, 90 डिग्री असतो. ठीक आहे. म्हणजे सपोज करा हा पॉइंट इथं असेल आपला, सपोज हा पॉइंट P असेल, तर त्याचे कोऑर्डिनेट्स असतील सपोज करा x1 y1. सपोज करा आपली ही लाईन असेल, या लाईनचे इक्वेशन असेल सपोज करा ax plus by plus c, ax plus by plus c is equals to 0. तर या पॉइंट पासून या लाईन पर्यंत डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. हे डिस्टन्स इथून इथपर्यंत डिस्टन्स, हे डिस्टन्स मेजर करायचंय. तर ते कसं मेजर करायचंय, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे बघा. इफ p x1, y1 be any point and तो कुठलाही एक पॉइंट घेतला आपण x1, y1 हा, and ax plus by plus c is equals to 0 is equation of line, is equation of line, equation of line. Then the perpendicular distance, then the perpendicular distance or perpendicular distance तर म्हणता येईल, किंवा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर is given by, length of perpendicular is given by p is equals to mod मध्ये ax1 plus by1 plus c divided by under root of a square plus b square, a square plus b square. बघा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, p हा एक कुठलाही पॉइंट आहे x1, y1 ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत, ax plus by plus c ही एक लाईन आहे. आता p पासून या लाईन पर्यंत डिस्टन्स काढायचंय, म्हणजे परपेंडिक्युलर, जो काही परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दिस इज लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. कशावरती आहे, पॉइंट पासून या लाईन वरतीचा डिस्टन्स, म्हणजे या पॉइंट P पासून या लाईन पर्यंत डिस्टन्स, म्हणजेच त्याला काय म्हणायचंय, परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणायचंय किंवा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. तर ती परपेंडिक्युलर लेंथ काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, p is equals to ax1 plus by1 plus c divided by under root a square plus b square. फक्त बघा या लाईनचं इक्वेशन आहे ax plus by plus c. तर याला a x च्या ठिकाणी काय रिप्लेस करायचंय, तो पॉइंट रिप्लेस करायचा x1 प्लस b y च्या ठिकाणी काय रिप्लेस करायचंय, तो पॉइंट y1 आणि प्लस c आहे ते, म्हणजे हा न्यूमरेटर मध्ये आणि डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय आलं पाहिजे, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अंडर रूट मध्ये, अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. व्हेरी सिंपल फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युल्यावरती डिपेंडेंट आता एक दोन एक्झाम्पल्स आपण घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस, एक्झाम्पल नंबर 1. लेट अस स्टार्ट द फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा एक्झाम मध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारतील किंवा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणतील, त्या दोन्हीचा मीनिंग एकच आहे. बिटवीन द पॉइंट दिलाय, म्हणजे x1 y1 ची व्हॅल्यू दिली, x1 ची व्हॅल्यू 3, y1 ची व्हॅल्यू -2, अँड लाईनचं पण इक्वेशन दिले 4x - 6y - 5 is equals to 0. आपल्याला माहिती आहे जर लाईनचे इक्वेशन ax plus by plus c is equals to 0 असेल आणि जर पॉइंट x1, y1 दिलेला असेल, तर या लाईनचा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट ऑफ ही टोटल टर्म काय आहे ax1 plus
by1 plus c divided by under root of a square plus b square. कॅपिटल a square plus b square हा फॉर्म्युला वापरायचा आणि त्याचं इक्वेशन सॉल्व करायचं. राईट, सोल्युशन बघा. v1 3, -2. हा 3, -2 म्हणजे काय आहे? तो पॉइंट आहे x1, y1. 4x -6y -5 = 0. हे कशाचं इक्वेशन आहे? लाईनचं इक्वेशन आहे. लाईनचं इक्वेशन आपण कशासोबत कंपेअर करतो? या टर्म सोबत ax + by + c = 0 सोबत. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a? a = 4, b = -6, c -5. इथं मात्र c ची व्हॅल्यू ठेवायची आहे आपल्याला आता, राईट? सो देअरफॉर perpendicular distance or length of perpendicular फॉर्म्युला आहे p = mod मध्ये a x1 b y1 plus c divided by under root of a square plus b square. So p is equals to modulus मध्ये a into a. What is value of a? 4 into x1 ची value 3 plus b ची value -6 into y1 ची value -2 plus c ची value -5 divided by under root of a square plus b square 4 square plus -6 square. So p is equals to mod मध्ये 4 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन 12 plus 6 -6 आणि -2 चं मल्टिप्लिकेशन 12 -5 divided by under root of 4 square ची व्हॅल्यू 16 -6 square ची व्हॅल्यू 36. So it is equals to 24 - 5 म्हणजे 19 divided by under root of 36 plus 16, so 52. So p is equals to 19 divided by under root of 52 आणि त्याला एक युनिट द्यायचे, त्याचं नाव आहे युनिट. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर. त्या लेंथ प्रमाणे त्या टर्मचा युनिट द्यायचे. ठीक आहे, ओके. थोडंसं तुम्हाला कळण्यासाठी मॉडिफाय केलं. ती जी लाईन आहे ती दिसत नव्हते, थोडेसे छोटे छोटे अक्षर दिसत होते, ते थोडेसे मोठे केले. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करून बघा. सेकंड नंबर, प्रॉब्लेम नंबर 2. फाइंड द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट -3, -4 ऑन द लाईन 4x - 3y + 20 = 0. म्हणजे त्या पॉइंट पासून त्या लाईन पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे पॉइंट दिलाय, डिस्टन्स माहिती आहे, सॉरी लाईन माहिती आहे, इक्वेशन त्याच्यावरून आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. राईट, सोल्युशन g1 काय द्यायचे? g1 -3, -4 त्या कशाच्या व्हॅल्यूज आहेत? x1 आणि y1 च्या व्हॅल्यूज आहेत. 4x - 3y plus 20 is equals to 0. Compare with ax plus by plus c is equals to 0. So a is equals to 4, b is equals to -3, c is equals to 20. So therefore perpendicular distance p is equals to mod मध्ये काय फॉर्म्युला आहे? a into x1 b into y1 plus c divided by under root of a square plus b square.
हा फॉर्म्युला कशाचा आहे? लाईन आणि पॉइंट या दोन्हीतला डिस्टन्स, लाईन आणि तो पॉइंट या दोन्हीतला डिस्टन्स ठेवा व्हॅल्यू. सो P is equals to A, what is value of A? 4 point minus 3 plus what is value of B? minus 3 minus 4 plus C ची व्हॅल्यू 20 डिवायडेड बाय A स्क्वेअर अंडर रूट मध्ये A स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर प्लस B स्क्वेअर म्हणजे -3 चा स्क्वेअर मॉड क्लोज. मॉड म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येण्यासाठी मॉड्युलस घेतले, कारण तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स हा निगेटिव्ह नसतो. असं म्हणतो का आपण हा रस्ता -10 किलोमीटर आहे, मायनस निगेटिव्ह नसतं म्हणून ते मॉड्युलस पॉझिटिव्ह व्हॅल्यू येण्यासाठी ती व्हॅल्यू घेतलेली आहे. निगेटिव्ह आन्सर नसतं आपलं ते, दॅट आन्सर विल बी ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स म्हणा किलोमीटर मध्ये येतो, पॉझिटिव्ह येतो तो. सो इट इज इक्वल्स टू 4 into -3 म्हणजे -12 plus 12 plus 20 divided by 4 square ची व्हॅल्यू 16 -3 स्क्वेअर ची व्हॅल्यू +9 येते. मॉड क्लोज हा -12 plus 12 कॅन्सल. सो मॉड ऑफ 20 divided by under root of 25. What is value of under root 25? 5. 20 divided by 5. What is value of 20 divided by 5? Mod 4. मॉड्युलस निगेटिव्ह नाहीच आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. सो डिस्टन्स P is equals to आन्सर काय येतं? 4 युनिट्स. सो युअर आन्सर इज 4 युनिट्स. राईट. सेम मेथडनी हा सॉल्व करा.